कधीकधी अपघात हे डोळ्यांना अंधुक दिसणं यांच्यामुळे होत असतात. याला अनुसरून गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं 36व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियान 2025 सुरू असून यामध्ये विभागाकडून शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती व्हावी, सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि पालकांनी सुद्धा जागृत राहावं या उद्देशानं भिंतीफलक, बॅनर्स या माध्यमातून परिवहन विभाग हे जनसामान्यामध्ये जनजागृती करत आहेत. परिवहन विभागाद्वारे बस चालक, ऑटो चालक आणि वाहक आरोग्य तपासणी तसंच चालकांच्या डोळ्यांची तपासणी करून ज्या चालकांना चष्मे लागत आहेत अशांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं. त्याप्रमाणे या अभियानाअंतर्गत 31 जानेवारीपर्यंत विभिन्न कार्यक्रम घेऊन वाहन चालकांना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत माहिती देणं, त्याप्रमाणे चौकात रस्ता सुरक्षाबद्दल माहिती, त्याप्रमाणेच मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणं आणि 4 चाकी चालवताना सीट बेल्ट वापरावं असं आवाहन करण्यात येत आहे. यावर जनजागृती करण्याच्या उद्देशानं उपप्रादेशिक विभागाद्वारे या प्रकारे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या विद्यमाने आम्ही रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यावेळेस परवाह हा किंवा केअर हे स्लोगन असून या अंतर्गत महिनाभर 1 जानेवारी ते 31 जानेवारी यामध्ये विविध उपक्रम जसे की अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी भित्तीपत्रकं असतील, पॅम्पलेट छापलेले आहेत, ते लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मोफत वाटलेले आहेत. शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केलेले आहेत. आता अपघाताचं प्रमाणात फक्त हेल्मेट न वापरल्यामुळं 60 ते 65% आहे की त्यामुळं अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे त्याचं प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. मग वाहन चालकांचे स्पेशली STचे वाहन चालक, रिक्षा वाहन चालक त्यांच्यासाठी आता एक आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी आणि त्याचबरोबर त्यांना मग मोफत चष्मे देखील देणार आहोत. आणि शहरभर आमचे अधिकारी न हॉर्न वाजवता आणि चौकामध्ये थांबून तसे लोकांमध्ये जागृती केलेली की नो हॉकिंगचा एक कार्यक्रम प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.